मी काय करायचं आहे तू मला सांगायची गरज नाही. मी तेच करतेच आहे, मला बरोबर वाटतं. आणि जय, उद्याही मी तेच करणार आहे जे मला बरोबर वाटतं. चल, या जन्मात सोडलं तुला अदितीसाठी. पण पुढच्या जन्मी नाही. आणि ती असेल तुझी मैत्रीण जुई, आता अदिती. मी नाही. सॉरी. महाराणी कुठे दिसत नाही ती. कोण? वहिनी शोभाबद्दल बोलतायत ते. अण्णाला बरोबर कळलं, तुला नाही कळलं. काय हो तुम्ही? वॉकला गेली. हे बरं जमतं तिला. रोज जाते वॉकला. तुम्हाला सांगतो अण्णा, ती रोज वॉकला जाऊन काहीतरी बदल घडवणारे नक्की. काय तुम्ही दोघांनी पुन्हा एकटे यायला सुरुवात केली की काय? येऊ दे त्याला, चांगले कानच ओढतो बघ त्याचे. काका, आज जरा त्याला यायला उशीर होईल. हो, काम असेल त्याला. नाही ते काम नाहीये मग. काका, काही दिवस ऑफिसमधून आम्ही एकत्र यायचं नाही असं ठरवलंय. कारण रजनीमुळे गोंधळ नको ना व्हायला म्हणून. का? रजनीमुळे कसला गोंधळ? नाही, काही नाही. काही नाही कसं? गोंधळ केला का ग त्या रजनीने ऑफिस मध्ये? नाही, बरी आहे ना ती? काय झालं माहितीये का, आज ती रजनी आहे ना. काय लावलंय ग रजनी? रजनी ती अदितीच्या ऑफिस मध्ये काम करते. कशी बोलतेस जशी काय ती तुझ्याच ऑफिस मध्ये आहे. जाय तर मला चहा घेऊन ये. चल. थांब. आणि हे बघ, ती तुला कुठेही भेटली तरी तिच्याशी काही बोलायचं नाही. का? मी सांगतोय म्हणून. कळलं काय? काय ग, काय झालं? अशी काय बघतेस? काही नाही, म्हणजे तशी चांगली मुलगी वाटली ती मला. तू आता मला शिकवू नकोस. तुम्ही कशाला बोलताय उगीच? ए बाई, तू जा ना आत. तुला लिंबू सरबत हवाय का? अय्यो हो. अरे, तोंड वर करून हो बोलते. हे बघ, तुला जर हवं असेल ना आतमध्ये जा आणि बनवून घे. चल जा. येताना माझ्यासाठी चहा पण घेऊन ये. मी? चल. बरं. वहिनी, तुम्ही रजनी बद्दल एवढं का विचारत होतात? अगं ते काय झालं माहिती का, आज काही नाही, आलेच. चहा आणते काका.
भेटली रजनी? हो, झालं आमचं बोलणं. तू सगळं सांगितलंस तिला? सगळं सांगितलं, मनात काहीच ठेवलं नाही. पण बरं वाटतं, असं मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. जय, मला टेन्शन आलंय रे. उद्या रजनी काय करेल असं वाटतं तुला? मलाही माहित नाही. मी आज जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा थोडी इमोशनल झाली होती. तसंही ती या सगळ्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि ती रजनी आहे. आज बरी वागली, उद्या काय करेल काय माहित. पण एक मिनिट, तुला या सगळ्याचं का टेन्शन आलंय? तूच तर मला सांगितलंस ना तिला जाऊन सगळं खरं सांग म्हणून. आणि त्यासाठी थँक्यू. तू मला म्हणालीस सगळं खरं सांगून टाक म्हणून मी जाऊन बोलू शकलो. ते ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय ना, ते तुझ्यामुळे. आदिती, आता कसला विचार करतेस तू? हे बघ, उद्या जे होईल ते उद्या बघू. जय, आपण आतापर्यंत सगळं सगळ्यांपासून लपवत होतो. त्याचं कारण फक्त आपल्यालाच माहित होतं. हा, म्हणजे हे कधी ना कधी सगळ्यांना कळणारच होतं. पण ते आपण सांगितलेलं वेगळं आणि इतर कोणीतरी सांगितलेलं वेगळं. आणि त्यात ही रजनी. उद्या सगळ्यांना ती काय सांगेल माहित नाही. नाही म्हणजे आपलं ठीक आहे रे, पण सगळे आपल्यापासून दुरावतील ना, ही भीती वाटतेय मला. मला तर आपल्या प्रोजेक्टचं काय होणार आहे याचं टेन्शन आलंय. म्हणजे आपल्या या गोष्टीमुळे प्रोजेक्ट सफर व्हायला नको असं वाटतं. आणि आदिती, उद्या काय होणार हे रजनीला माहिती. आपण आत्ता अंदाज बांधून काय उपयोग आहे? या सगळ्याचा जरी अंदाज बांधता आला नाही तरी अविनाश सरांच्या बदलत्या स्वभावाचा मात्र अंदाज बांधता येतोय. तुला कल्पना नसेल कदाचित, पण आज ते खूप चिडले होते. त्यांचं वागणं बदलतंय जय, आणि मला ते जाणवतंय. नाही आदिती, नवीन प्रोजेक्टचं खूप टेन्शन आहे ना, त्याचं प्रेशर आहे ना, म्हणून चिडचिडे वागत असतील ते. मला तीच भीती वाटते की आपल्या ह्या गोष्टीमुळे ते प्रोजेक्ट कुठे सफर व्हायला नको. काही झालं तरी प्रोजेक्ट पूर्ण व्हायला हवं, कम्प्लीट व्हायला हवं. मलाच इतकं टेन्शन आहे तर अविनाश सरांना याचं टेन्शन येणं खूप साहजिक आहे. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची. तेही झालंच म्हणा. आणि पप्पांचीही खूप इन्व्हेस्टमेंट आहे यात. जय, मी काय म्हणते, मी हा जॉब सोडते. म्हणजे मग रजनीचंही टेन्शन नको आणि सरांचंही टेन्शन नको. पप्पा आणि तू मिळून हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करालच. सगळं ठीक होईल. आदितीने जर हा जॉब सोडला ना, तर मी देवटूज मध्ये असलेली माझी सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेईन. त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी तू कारणीभूत असशील. जय, जय, मी सोडते हा जॉब. नको. नाही म्हणजे थांब थोडं, आपण जरा विचार करूया. हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ देत, मग आपण निर्णय घेऊ. जय, अरे आदिती, आत्ता माझा ऐक प्लीज.
काहीतरी मार्ग निघेल, पण तू हा जॉब सोडू नकोस. गुड मॉर्निंग देव टूर्स. गुड मॉर्निंग. काय झालं? हा, माझ्याशी बोलायचं नाही असं ठरलंय का? मी म्हंटल गुड मॉर्निंग. मी जाऊ का? व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रजनी, आज एकदम बेगीच वाटतेस तू. म्हणून कदाचित आमच्यापैकी सगळेजण असो. मी म्हणजे बरी नाही दिसत आहे का? अगदी उत्तम दिसतीयस. अशीच नेहमी आनंदी राहा. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जुई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं चाललंय काम? मस्त. हा आलेच. काका गुड मॉर्निंग. नंदिनी काका काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नंदिनी अरे बरं ऐका ना काका, माझं जरा काम आहे थोडं. नाही, माझ्याकडे भरपूर काम आहे. काका ऑफिसची कामं होत राहतात हो. काका मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. या ना प्लीज, इकडे या ना प्लीज. इथे कामाशिवाय काही बोलायचं नाही. हे ऑफिस आहे, लक्षात असू द्यात. नवरे, हे बघा कसं आहे की ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी असतात माणसाच्या आयुष्यामध्ये. नवरे समजून घ्या ना प्लीज. हे बघा, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. मला माझी महत्वाची कामं आहेत. अरे हा बरं झालं, मला तुमच्याशी बोलायचंय. या जरा. अहो अत्यंत महत्वाचं बोलायचंय मला तुमच्याशी. या या चला, तुम्ही पण या. मी म्हणजे मला माझी कामं आहेत ना महत्वाची. हो त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे नवरे. ऐका, मी तुम्ही जा 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 तू जा. मला बोलायचं होतं काका त्यांच्याशी. काय काम आहे? हा चला. बरं ऐका, तुम्ही सगळे तुमची कामं करा, नाही तर नवरे येतील परत. या ना काका, असं काय करताय? चला ना. काय काम आहे? काका या ना, या, माझं काम आहे. सांगते. काका माझ्याकडे एक न्यूज आहे. काय? सर आले नाही ना अजून. मला खरं तर सरांशीच बोलायचं आहे या बाबतीत. मी जरा बघून येते सर. काय बोलतेस? काय बोलतेस तू? न्यूज कधी सांगणार आहेस ना? हो सांगते ना, पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही. नक्की? नक्की. मला प्रॉमिस करा. प्रॉमिस. ओके ओके. बोल. काका, जय आणि अदिती. जय आणि आदिती काय त्यांचं? हे बघ, ते चांगले मित्र आहेत. ते चांगले मित्र आहेत. त्यांचं लग्न झालंय. जय आणि अदितीचं लग्न झालंय. काय काय बोलतोस तू? हळू बोला ना. पण काय? काका माझ्याकडे पुरावे आहेत सगळे, आणि मी सरांना सांगणार आहे. रजनी,
प्लीज. नाही नाही, नाही रजनी, मी सरांना सांगणार मी आहे. पाया पडतो खरंच. काका काय आहे? नाही, तू कोणाला सांग. नियम म्हणजे नियम. ऐकून- ही फसवा फसवी आहे, मला आवडत नाहीये सगळं. खूप मोठे प्रॉब्लेम होतील. म्हणजे हे खरं आहे आणि तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे काका इथे ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की एक एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुमच्या पोटात राहत नाही, पण हे एवढं मोठं सिक्रेट तुम्ही ठेवलं तुमच्या पोटात. कमाल आहे काका. ओ ओ एक मिनिट थांबा, तुम्ही काहीच बोलू नका. आता मला कळतंय तुम्ही का सतत जयची आणि अदितीची बाजू घ्यायचात. ते सतत काही झालं की आपलं जय अदिती. हा गुड मॉर्निंग. चला. अदिती गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल कुठे होतीस? बोल ना. रजनी, थांबा. अगं तू थांबा एक मिनिट. मला बोलू दे तिच्याशी. अदिती, आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तू माझ्या मध्ये मध्ये येतेस. पण आता कळलं. मीच तुझ्या मध्ये मध्ये येत होते. सॉरी. सॉरी. चला काम करा. गट्टू काय चाललंय डोक्यात? नाही काही नाही. काय अहो, लग्नासाठी उभ्या राहिलेल्या आपल्या एका स्टाफला लग्नाच्याच दिवशी मी नोकरीवरनं काढून टाकलं होतं. त्याचं काय? नाही काही नाही. तिला काय वाटलं असेल याचा आता विचार करतोय. काय झालं? नाही, मला बरं वाटलं ऐकून. म्हणजे तू फक्त कंपनीच्या कामाचाच विचार करत नाहीस, एम्प्लॉयचा, आपल्या माणसांचा विचार करतोस.
हो ना, आणि तोच विचार करून मला खूप गिल्टी वाटतं आता. का गिल्टी का? आपल्या कंपनीचा नियम आहे तो. मी आपल्या कंपनीवर लादलेला नियम. असं का बोलतोय? खरं नाही काय? म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी घडतं आणि तसं पुन्हा घडू नये म्हणून मी एक सो कॉल्ड नियम वगैरे बनवतो, आणि त्याच्यामध्ये माझ्या बरोबर असलेली सगळी माणसं सफर होतात. किती चुकीचं आहे. अहो, मी एक निर्णय घेतोय. मी हा नियम बदलण्याचा विचार करतो. गुड. हो, म्हणजे बघ ना, उद्या जर जुईला लग्न करायचं असेल तर त्यासाठी तिला आपलं ऑफिस सोडावं लागेल, आणि तसं होऊ नये म्हणून कदाचित ती खोटं सुद्धा बोलेल, आणि मला जर हे कळलं तर मी तिला काढून टाकेन. पण मग या सगळ्यामध्ये दोष नेमका कोणाचा? शेवटी ती तिच्या गरजेसाठीच मला फसवत राहील. चांगली गोष्ट. पण जो काय निर्णय घ्यायचा आहे तो नीट विचार करून घे. आणि एक सांगू, अदितीशी बोलून घे. अहो, गट्टू आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काय चाललंय मला समजतंय. अदिती आवडते ना तुला?